मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही या मार्गावरनं प्रवास करत असाल तर जरा सावधगिरी बाळगा, कारण संगमेश्वर परिसरात महामार्गाचं काम करण्यासाठी केलेली डोंगर कटाई मोठ्या अपघातास कारण ठरू शकते। महामार्गावरील संगमेश्वरमधील वांद्री परिसरात डोंगर कटाई धोकादायक झाली आहे। ठेकेदाराकडून डोंगर कटाई करताना कुठल्याही सुरक्षेची काळजी घेण्यातच आलेली नाहीये। डोंगर कटाई चुकीच्या पद्धतीने झाली आहे, त्यामुळे काळ्या पाषाणातील काही टनांच्या दगडाला भल्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। तर याच डोंगराच्या कडेनं एका मार्गिकेवरनं मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। त्यामुळे या मुंबई गोवा महामार्गावर अगदी कुठच्याही क्षणी काही टनाच्या काळ्या दगडांचा डोंगर केव्हाही येऊ शकतो। संगमेश्वर ते बावनदी असा रखडलेला आहे हा मुंबई गोवा महामार्ग। याचाच या ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। बघूया। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। आता काही प्रमाणात म्हणजे ज्या ठिकाणी सर्वाधिक काम रखडलेलं आहे त्या संगमेश्वर भागामध्ये या कामाने वेग घेतलेला आहे। मात्र हे काम सुरू असताना ज्या पद्धतीने डोंगरांची कटाई झालेली आहे, तो भाग जो आहे तो पूर्णतः मृत्यूचा सापळा बनून या ठिकाणी उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर मधील वांद्री परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणाहून पाहू शकतो हे काम सुरू आहे आणि त्यासाठीच या ठिकाणच्या डोंगराची कटाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पण ही डोंगरांची कटाई करताना ज्या पद्धतीने ही कटाई झाली आहे ती पाहता हा डोंगर जो आहे तो केव्हाही खाली येऊ शकतो आणि त्यामुळे अपघातास हा डोंगर कारणीभूत देखील ठरू शकतो अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कारण आपण पाहू शकतो की हा जो म्हणजे कातळ भाग आहे पूर्ण, त्याला पूर्णतः मोठमोठ्या भेगा देखील गेलेल्या आहेत आणि त्यातीलच एखादा दगड केव्हाही खाली येऊ शकतो आणि एखाद्या वेळेस जर रात्रीच्या सुमारास अशी एखादी घटना घडली तर मात्र अपघात होऊन काही या ठिकाणी जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच आपण जर पाहायला गेलं तर प्रशासन असेल किंवा मग ठेकेदार असेल हे काम करताना कुठेही गांभीर्यतेने घेत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर ठेकेदार असतील, प्रशासन असेल, यांचा हा डोंगर कटाई करतानाचा जो हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी या अपघातास कारणीभूत ठरू शकतो अशी स्थिती या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच खबरदारी प्रवाशांनी घ्यावी आणि आता प्रशासन असेल, ठेकेदारांनी असेल, हा जो कटाई झालेला भाग जो आहे त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी या ठिकाणून ग्रामस्थांमधून होताना पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।